नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इयत्ता 11वी ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रियेची दुसरी फेरी त्याची लिस्ट दिनांक 13 जून 2026 रोजी लागणार होती, परंतु ती एक दिवस अगोदर जाहीर झालेली आहे. तरी आपण MahaFYGCAdmission.in या वेबसाईटवरती जाऊन आपल्या स्टुडंट लॉग इनमधून आपले लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून तुम्ही पाहू शकता की तुमचा नंबर हा लागलेला आहे किंवा नाही. त्यासाठी तुम्ही तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड इथं ॲड करा. लॉग इन आय डी आणि पासवर्ड इथं ॲड केल्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कॅप अलॉटमेंट या टॅबमध्ये खाली क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसणार आहे की तुम्हाला कोणत्या प्रेफरन्स महाविद्यालय मिळालेलं आहे. जरी आज आपल्याला नंबर लागलेला हे समजणार असलं तरी ॲक्च्युअल ॲडमिशन प्रोसेस म्हणजे ॲक्च्युअल महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेणं हे आपल्याला उद्याच करता येणार आहे. उद्यापासूनच आपल्याला प्रोसीड फॉर ॲडमिशन तुमच्या लॉग इनमधून तुम्हाला प्रोसीड फॉर ॲडमिशन करता येणार आहे. मग काय झाले नेमकं तर लिस्ट फक्त लागली आज. मग त्या लिस्टमध्ये आपला नंबर लागला आहे का नाही हे आपण पाहू शकता. त्यासाठी आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे. महाविद्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरून तुमच्या लॉग इनमधून तुम्हाला कोणतं महाविद्यालय अलॉट झालेलं आहे ते आपण पाहू शकता. म्हणून आत्ताची जी अपडेट आहे त्यानुसार MahaFYGCAdmission.in या वेबसाईटवरती आपल्याला असं पाहायला मिळतं की त्याचा जो राऊंड 2चे अलॉटमेंट आहे, कॅप राऊंड 2 विल बी पब्लिश्ड ऑन 13 जून 2026. म्हणजे उद्या ती जाहीर होणार होती खरं तर, परंतु आता ती जाहीर झालेली आहे. तर तुम्ही या अपडेटनुसार तुमचा नंबर लागला आहे की नाही ते पहा. फक्त प्रोसीड फॉर ॲडमिशन उद्या करा आणि संबंधित महाविद्यालयामध्ये तुमची कागदपत्र घेऊन तुम्ही उद्या ॲडमिशनसाठी 13 तारखेपासून ॲडमिशन चालू आहेत. तर 13 तारखेपासून 10 वाजता आपण संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन आपली कागदपत्रे जमा करावीत व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी जे नियमित ठरलेले शुल्क आहे ते भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यासाठी जे राहिलेले आपले डॉक्युमेंट आहेत, आता सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला आहे, त्यानंतर मार्कशीट तेही मिळालेलं आहे, त्याची झेरॉक्स, मूळ शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीटची झेरॉक्स, शाळा सोडल्याच्या दाखलेची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, जात प्रमाणपत्र जर असेल तर जात प्रमाणपत्राची झेरॉक्स आणि नॉन क्रिमिलियरची झेरॉक्स जर ती लागू असेल तर. मग तर नॉन क्रिमिलियर कोणाकोणासाठी लागतं? OBC, SBC, NT, ABCD, त्यानंतर SCBC या प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. तर त्यांनी त्याचं जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर हे दोन्ही आपल्या असणं आवश्यक आहे. जरी नसेल तर त्यासाठी आपल्याला हमीपत्र भरून सुद्धा ॲडमिशन घेता येतं. त्यामुळं कागदपत्र अपुरी आहेत किंवा कागदपत्र काही कमी आहेत असं न गृहीत धरता आपण काय करायचं आहे, संबंधित महाविद्यालयामध्ये आपला नंबर जर लागला असेल तर तिथं जाऊन आपल्या आहे त्या कागदपत्रांच्या आधारे आपला प्रवेश घेता येतो आहे का ते पाहावं. त्यामध्ये अत्यंत आवश्यक असणारे डॉक्युमेंट जे आहेत त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला मूळ, त्याची झेरॉक्स, मार्कशीटची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स आणि जर जात प्रमाणपत्र असेल आणि नॉन क्रिमिनल असेल तर यांच्या झेरॉक्स आपल्याला जमा करायच्या आहेत. अशा पद्धतीनं आपलं ॲडमिशन उद्यापासून जरी होणार असलं तरी लिस्ट मात्र आज लागलेली आहे. धन्यवाद.